नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागणे. आपण पाहता युट्यूब चॅनल मेडिकल ऍडमिशन गायडन्स. या चॅनलद्वारे मेडिकल ऍडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी उपलब्ध यांच्या गरजा लक्षात वेळोवेळी प्रसारित केली जाते. तर हा चॅनल सबस्क्राईब बेल आयकॉनवर क्लिक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तर पहिल्यांदा आता आपण मेडिकल ऍडमिशन प्रोसेस पूर्णपणे सुरू झालेली आहे. एमबीबीएस आणि बीडीएस याचा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे. म्हणजे ऑल इंडिया कोटाचा पण झालेला आहे आणि महाराष्ट्राचा पण झालेला आहे. कालच म्हणजे 5 तारखेला लास्ट डेट होती जॉईनिंग. आणि आता नवीन म्हणजे पुढचा राऊंड कधी येईल, साधारणपणे 9 ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान होईल. तर आजचा आपला विषय आहे बीएस आणि बीएचएमएस च्या काउन्सिलिंग बद्दलचा सगळा विषय. बीएमएस आणि बीएचएमएस या कोर्सेसला प्रवेश घेण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रक्रिया चालू आहेत आणि त्याचे डेट्स काय आहेत हे आपण बघणार आहोत. तर बीएमएस आणि बीएचएमएस ह्या कोर्सेसला ऍडमिशन घेण्यासाठी 3 प्रवेश प्रक्रिया चालू आहेत. एक तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्टेट कोट्याची म्हणजे स्टेट काउन्सिलिंग आणि ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या 2 प्रवेश प्रक्रिया चालू आहेत. ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये गव्हर्नमेंट आणि डीम्ड मेडिकल कॉलेज, डीम्ड आयुर्वेद कॉलेज आणि डीम्ड होमिओपॅथिक कॉलेज ह्याची प्रवेश प्रक्रिया वेगळी असते. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही प्रायव्हेट आयुर्वेदिक कॉलेज आहेत म्हणजे सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजच्या ज्या काही जागा शिल्लक आहेत स्टेट कोट्याकडे, स्टेट कोड कंट्रोल्ड आहे, त्या जागांवर जे काही ऍडमिशन होतं त्याला आपण सेमी गव्हर्नमेंट ही संकल्पना रूढ केलेली आहे. त्याचे जे काही 15% जे आहे ऑल इंडिया कोटा त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस चालू आहे, ती पण आपण प्रोसेस बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूया महाराष्ट्र काउन्सिलिंगचा. महाराष्ट्र काउन्सिलिंगची 2 दिवसापूर्वी आपली बीएमएस साठीची बीएमएस आणि बीएचएमएस साठीची मेरिट लिस्ट आलेली आहे, ती तुम्ही बघितलीच असेल. साधारणपणे एमबीबीएस बीडीएस जी मेरिट लिस्ट होती तीच रिप्लिकेबल झालेली आपण बघितलं तर. म्हणजे एसएमएल काय विशेष काय बदल झालेला नाही, तोच आहे. तर ह्याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स 9 सप्टेंबरला येणार आहे. सीट मॅट्रिक्स 9 सप्टेंबरला येणार आहे. आतापर्यंत तुम्हाला माहिती झाली की सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, त्यात तुम्हाला लक्षात येते की कुठल्या कॉलेजला किती जागा आहेत आणि आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत किंवा कोणाच्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे आपल्याला सीट मॅट्रिक्स मधून कळतं आणि आपल्याला अंदाज येतो की प्रेफरन्सेस कसे द्यायचे. आणि प्रेफरन्स फिलिंग 9 ते 11 सप्टेंबरच्या दरम्यान आहे. म्हणजे येत्या 9 ते 11 सप्टेंबरच्या दरम्यान प्रेफरन्स फिलिंग आहे आणि ह्याचा रिझल्ट येणार आहे 13 सप्टेंबरला. आता मला वाटतं की तुम्ही एखादी डायरी करावी, डायरीमध्ये सगळे डेट्स लिहून घ्यावेत म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. आणि पालकांनी पण आता सध्या त्यांचं काम थोडंसं बाजूला ठेवून ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण पाल्यांनी बरेच कष्ट केलेले आहेत आणि पालकांनी पण पाहण्यासारखा पैसा टाकलेला आहे. आणि ज्याच्यासाठी आपण कष्ट केलेले आहेत, ज्याच्यासाठी आपण सगळं एवढा उपद्याप केलेला आहे 2 वर्ष किंवा 3 वर्ष, त्याच्यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे. तर प्रेफरन्स फिलिंग झाल्यानंतर रिझल्ट हा 13 सप्टेंबरला आहे. आणि त्याच्यानंतर 14 ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान कॉलेजला जॉईनिंग आहे. म्हणजे जे काही कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे त्याला जॉईनिंग आहे 14 ते 18 सप्टेंबर. आता दुसरी प्रवेश प्रक्रिया म्हणजे ऑल इंडिया कोटाची. ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट आणि डीम्ड. आता गव्हर्नमेंट आणि डीम्डचं पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे. गव्हर्नमेंट आणि डीम्ड आहे. डीम्ड आयुर्वेदिक कॉलेज म्हणजे काय? डीम्ड आयुर्वेदिक कॉलेज म्हणजे महाराष्ट्रामध्ये 4च आहेत. डी.वाय. पाटील चे 2, भारतीय विद्यापीठ आणि दत्ता मेघे नागपूरला 1 आहे. तर ह्याची फी साधारणपणे 5 लाख रुपये प्रतिवर्ष आहे. आणि जे पॅरेंट्स फिजिबल आहेत आणि इथं फिजिबल आहेत की दरवर्षी 5 लाख रुपये खर्च करायचे, तर त्यांच्यासाठी हे आहे. तर डीम्ड आयुर्वेद कॉलेजचं प्रवेश प्रक्रिया पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे आणि त्यांची जॉईनिंग डेट आहे 11 सप्टेंबर पर्यंत. म्हणजे पहिल्या राऊंडला ज्यांना काही कॉलेज मिळालेले आहेत ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट आणि डीम्ड, त्यांची जॉईनिंग डेट आहे 11 सप्टेंबर आणि त्यांचा दुसरा राऊंड चालू होणार आहे 18 सप्टेंबर पासून. म्हणजे ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट आणि डीम्ड आयुर्वेद कॉलेजचा दुसरा राऊंड 18 सप्टेंबर पासून चालू होणार आहे. मग त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि तिसरा जो काही आहे, तिसरी प्रवेश प्रक्रिया ऑल इंडिया कोटा सेमी गव्हर्नमेंट. तर ऑल इंडिया सेमी गव्हर्नमेंटसाठी पालकांनी बऱ्यापैकी कॉम्पिटिशन कमी असते. कारण का कॉम्पिटिशन कमी असते? ह्याला 50,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे. बऱ्याच जण सिक्युरिटी डिपॉझिट पाठवायला म्हणजे घाबरतात किंवा काय, तसं घाबरण्यासारखं काही नाही. मी सगळ्यांना अश्युरन्स देतो, जरी समजा 50,000 रुपये तुम्ही आज गव्हर्नमेंटकडे पाठवले तरी ते 5 किंवा 6 महिने तुम्हाला परत येतात. म्हणजे ज्या अकाउंटमधून पैसे गेलेले असतात त्याच अकाउंटमधून पैसे परत आलेले असतात. तरी कुठल्याही पालकांनी त्याच्याबद्दल फोबिया जाणू नये किंवा घाबरून जाऊ नये 50,000 कुठे जातील. तर 50,000 रुपये डिपॉझिट भरून रजिस्ट्रेशन करायला काहीच हरकत नाही, कारण कमी मार्काला सुद्धा इथं तुम्हाला कॉलेज मिळू शकतं. कारण ह्याच्यामध्ये जर कॉम्पिटिशन कमी झाली तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि ह्याचाच तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी 50,000 रुपये हे आहे, सिक्युरिटी डिपॉझिट आहे आणि 2,000 रुपये फॉर्म फी आहे. तर ह्याच्या फॉर्म फी काही परत येत नाही, 50,000 रुपये तुम्हाला फॉर्म परत. तर ह्याच्यासाठी स्टेप्स काय आहेत? पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोडिंग. म्हणजे जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी आपण स्टेप्स केलेल्या होत्या पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करताना, सेम प्रोसेस इथं राबवायची. पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचंय, नंतर 50,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट, 2,000 रुपये फॉर्म फी पाठवायची आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे. हे किती तारखेप्रमाणे ह्यात सध्या चालू आहे. आज आहे 6 तारीख, अजून 2 दिवस राहिलेले आहेत, 4 ते 8 सप्टेंबर पर्यंत
हे सगळे प्रोसेस चालू आहे. तर त्याच्यानंतर ह्याची सेपरेट मेरिट लिस्ट लागणार आहे 9 सप्टेंबरला. ऑल इंडिया कोटा सेमी गव्हर्नमेंट 15% सेपरेट मेरिट लिस्ट लागणार आहे 9 सप्टेंबरला आणि त्याचं प्रेफरन्स फिलिंग आहे 10 आणि 12 सप्टेंबरच्या दरम्यान. तर मित्रांनो, बीएमएस आणि बीएचएमएस साठी नीट लक्षात घ्या, 9 ते 12 सप्टेंबर हे खूप महत्वाचे दिवस आहेत प्रेफरन्स फिलिंगसाठी. ह्याच्यामध्ये पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी वेळ काढायला पाहिजे, तुमच्या पसंतीक्रम आता तयार करून ठेवायला पाहिजे की कुठलं कॉलेज वरती द्यायचं, कुठलं कॉलेज खाली द्यायचं. तर रेफरन्स फिलिंग आहे ऑल इंडिया कोटा 15% सेमी गव्हर्नमेंटसाठी 10 ते 12 सप्टेंबर आणि ह्याची सिलेक्शन लिस्ट येणार आहे 13 सप्टेंबरला. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पण सिलेक्शन लिस्ट 13 सप्टेंबरला येणार आहे आणि ऑल इंडिया कोटा सेमी गव्हर्नमेंटची पण सिलेक्शन लिस्ट 13 सप्टेंबरला येणार आहे. आणि पहिला राऊंड हा फ्री राऊंड आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की पहिला राऊंड हा फ्री राऊंड आहे. तुम्ही कुठलंही एक कॉलेज घेतलं मिळालं तरी तुम्ही ते सोडू शकता, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचं पण सोडू शकता आणि ऑल इंडिया कोटाचं पण सोडू शकता. कारण आता दोन्ही सिलेक्शन लिस्ट 13 तारखेलाच येणार आहे. म्हणजे तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे की कुठलं सीट आपण घ्यायचं, महाराष्ट्र स्टेटचं घ्यायचं का ऑल इंडिया कोटाचं घ्यायचं. आणि जर समजा तुम्हाला सीट लागलंच नाही तर तुम्ही ऑटोमॅटिकली दुसऱ्या राऊंड मध्ये जाऊ शकता. आणि जरी सीट लागलं आणि तुम्ही घेतलं नाही, सोडलं, तरी तुम्ही सेकंड राऊंडला पात्र आहात, कारण हा पहिला राऊंड आहे आणि पहिला राऊंड हा फ्री राऊंड आहे हे तुम्हाला माहिती आहे. तर 13 सप्टेंबरला सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर ह्याची जॉईनिंग डेट किती आहे? 14 ते 18. म्हणजे ऑल इंडिया कोटा सेमी गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट ह्यांच्या डेट सारख्याच आहेत, 14 ते 18, 14 ते 18. म्हणजे 18 तारखेला हा पहिला राऊंड संपणार आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडची प्रोसिजर चालू होईल. तर दुसऱ्या राऊंडची प्रोसिजर काय चालू होईल ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. मला वाटतं हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला नसेल, परत करा, परत बघा आणि हा ड्रेस तुमच्या कुठेतरी डायरीमध्ये लिहून ठेवा, कारण तुमची गडबड होण्याची शक्यता असते. या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढे बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.